छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे। वातावरण गरम झालेलं आहे। आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत आणि आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगर शहरातले सगळे नामवंत नेते, सगळ्या पक्षाचे पदाधिकारी नेते आहेत आणि आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की ही महानगरपालिका नेमकं कुणाला ताब्यात घ्यायची आहे। सुरुवातीला मी भाजपकडे जातोय, त्यानंतर शिवसेना, मग MIM, शिवसेना सगळ्यांकडे। तर बरोबर, चला एकेकाला बोलूयात। काय सांगाल की या निवडणुकीमध्ये कोणते प्रचारासाठीचे मुद्दे आहेत जेणेकरून महानगरपालिकेमध्ये तुम्हाला विजय मिळवावासा वाटतो? सर, आमच्या समोर एकच प्रश्न आहे, विकासाचा प्रश्न आहे, विकासाचा मुद्दा आहे। आणि आपण पाहताय की 1,12,000 कोटींचे उद्योग ज्या DMIC मध्ये येत आहेत, त्यातला 1 लाख पगार मिळणारा जो कर्मचारी आहे तो त्याला नोकरी माझ्या मुलाला तिथे मिळणार आहे। बाहेरच्याला मिळाली तर तो माझ्या कॉलनीत राहायला येईल, माझं घर भाड्याने घेईल, माझं घर भाड्याने घेतलं मला भाडं मिळेल, माझ्या घरात तो राहिला तर तो दळायला माझ्या भावाच्या गिरणीत जाईल, त्याची गाडी दुरुस्त करायला माझ्या भावाच्या गॅरेजमध्ये जाईल। हे सगळं जर करायचं असेल तर मित्रांनो, आम्हाला एक सुनियोजित, शांत आणि चांगलं शहर द्यायचं असेल तर माननीय देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीला निवडलं पाहिजे। एक विचार घेऊन लढणारी पार्टी, विकास आणि पारदर्शकता देणारी पार्टी ही भारतीय जनता पार्टी आहे। त्याच्यामुळे विश्वास, पारदर्शकता आणि विकासाचा बिंदू घेऊन केंद्र, राज्य आणि शहरामध्ये ट्रिपल इंजिन आपण जर दिलं तर अतिशय सुंदर, उत्तम आणि सुनियोजित शहर या छत्रपती संभाजीनगरकरांना देण्याचा मानस आमचा आहे। तुमच्या समोर आव्हान कुणाचं आहे? आमच्या समोर आव्हान कुणाचंच नाहीये। आमच्या समोर आव्हान जे राहिलेलं होतं ते उबाटा आणि MIM होतं, ज्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या नावापासून विरोध सुरू केला। ते विकासाच्या सगळ्या पैशांमध्ये, सगळ्या योजनांमध्ये, केंद्राने दिलेलं भूमिगत गटार असो किंवा घनकचऱ्याची योजना असो किंवा समांतरची योजना, सगळ्यामध्ये पैसे खाऊन या शहराची वाट लावली। शहराचा विकास आराखडा 20 वर्ष होऊ दिला नाही, तो आपल्या देवाभाऊंच्या नेतृत्वात आम्ही आता मंजूर करून घेतलेला आहे। अन्यथा आमच्या शहराचे रस्ते रुंद झाले असते, ड्रेनेज झालं असतं, भूमिगत गटार झालं असतं, पण या लोकांनी इतके पैसे खाल्ले। आम्ही छोटा भाऊ असल्यामुळे आवाज करू शकत नव्हतो, पण आता आम्ही मोठे भाऊ आहोत। आम्ही आता खमक्यापणाने शहराचा विकास अगदी खनखन वाजवून करणार। केंद्र आणि राज्यातल्या सत्तेतले भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे होते, आता शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ आहेत। तुम्ही एकत्र होणार असं होतं, पण एकमेकांच्या विरोधात उभे टाकलेले आहेत। तुमचे मुद्दे काय निवडणुकीमध्ये? खऱ्या अर्थानं सेवा, सुरक्षा आणि विकास हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आमच्याकडे आहे। आणि आपण जर बघितलं असेल की या शहराचा शाश्वत विकास झालाच पाहिजे, परंतु या शहरामध्ये राहण्यासारखी परिस्थिती पण निर्माण झाली पाहिजे। नशेखोरी, बटनगोळ्या याच्यामुळे जो त्रास या ठिकाणी नागरिकाला होतोय, गुन्हेगारी जी वाढलेली आहे, प्रमुख मुद्दा आमचा या निवडणुकीत तो राहणार आहे की शहराला शांत करायचं आहे। आणि खऱ्या अर्थानं शांत शहरामध्ये झालेला विकासच कामाचा, नाही तर विकास झालेला आणि शहरात राहिलाच कोणी नाही, ते काय कामाचं आहे? तर ह्या पद्धतीने आम्ही खऱ्या अर्थानं पुढे जातोय। एवढे वर्ष तुमची सत्ता होती, त्यावेळेस शांतता नव्हती या शहरामध्ये? अरे, बटन गोळ्या विकणारे सगळे तुमच्याच तिकडचे नेते भेटले। तुम्ही काय सांगता आम्हाला? तुम्हाला आम्हाला काय सांगता? तुमची सत्ता होती। कुठायचं दुपारी सुपारी घ्यायची, गुटख्याची सुपारी, याची सुपारी आम्हाला शिकवता? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या। एवढे वर्ष तुमची सत्ता होती ना? आहे ना, आमची सत्ता होती, म्हणून तो विकास झाला ना। आज खड्ड्याचं शहर म्हणून सगळ्या जगामध्ये आपली ओळख निर्माण झाली होती। आणि आता खऱ्या अर्थानं आपण बघा, कुठं गेले तर सगळीकडे तुम्हाला सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते सगळीकडे, कुठं पण तुम्ही जा, ज्या रस्त्याने तुम्ही जाताल, अगदी मुंबई पासून तर छत्रपती संभाजीनगरच्या तुमच्या स्वतःच्या घरापर्यंत या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते दिसतात। पाण्याचं काम जवळपास संपलंय, टेस्टिंग घ्यायचं बाकी, पाणी मिळणार, 24 तास मिळणार, मुबलक मिळणार। कचऱ्यासाठी चांगली यंत्रणा या ठिकाणी महानगरपालिकेने कार्यान्वित केलेली। आणि खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं की या शहराच्या DMIC मध्ये चांगले उद्योग येत आहे। आता जे लोक तरुणांच्या हातामध्ये दगड देऊन दंगली करत होते, त्या तरुणांच्या हातामध्ये काम देण्याचं काम आम्ही करणार। आता या निवडणुकीमध्ये तुमचा सामना कोणाबरोबर आहे? तुमचा सामना कोणाबरोबर आहे? आमचा सामना सगळ्यांबरोबर आहे। माझ्याबरोबर उद्धव सेनेचे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत। डॉक्टर साहेब, सत्तेतले दोघंही एकमेकांच्या समोर दंड थोपटलेले आहेत आणि ते म्हणतायत की तुमच्या विरोधात ही निवडणूक लढवत आहेत।
काय मुद्दे तुमचे आहेत? आमच्या हे मान्य आहे की ते आमच्या विरोधात आहे. ते आमचे पुन्हा अगोदर ते आमचे एक मिनिट शांत बसा. अगोदर ते आमचे लहान भाऊ होते आणि आम्हाला आता हे सुख झालेलं आहे की ते आमच्यापासून दूर गेलेले आहे. कारण आमच्यापासून आता करप्शन दूर निघालेलं आहे. अति आमची नवीन पार्टी झालेली आहे, नवीन विजन पार्टी झालेली आहे. उद्धव साहेबांच्या जसा याचा प्रोग्रेस केलेला आहे, महाराष्ट्रामध्ये जेव्हा ते मुख्यमंत्री होते जसा काम केलेलं आहे तसा काम आतापर्यंत कुणीही भारतात केलेलं नाही. उद्धव साहेब भारतात बेस्ट मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेबांचं काम केलेलं आहे. आणि जे करप्शन त्यांनी थांबवलेलं आहे, ज्यांना करप्शन जमत नव्हतं ते आमच्याकडून निघून गेलेले आहे. आता आमच्या ध्येय हे आहे हेल्थ, एज्युकेशन, प्रोग्रेस, इन्फ्रास्ट्रक्चर आणि धार्मिक संवाद हे आमची प्राथमिकता राहील. आणि आम्हाला शहराचा, आमच्या राज्याचा विकास करणार आहे. आम्ही जे लोक आमच्यासोबत आणि राज्याच्या विकासावर बोलता, इथल्या शहराचं काय? शहराचा विकास ही आम्हीच करणार. कारण उद्धव साहेब जेव्हा होते तेव्हा त्यांनी 1680 करोड रुपये पाणीसाठी दिलेला आहे. त्यांनी हॉस्पिटलची आणि हेल्थची परिस्थितीवर खास लक्ष दिलेला होता. तेव्हा आमच्यासोबत अजित पवार साहेबही होते, त्यांच्याकडून आम्ही काम करून घेतलं. कारण आता ते भटकलेले आहे, आता ते भाजपसोबत गेलेले आहे. भाजप, शिंदे सेना आणि अजित पवार साहेब हे तिघे आपल्या राष्ट्राला, आपल्या देशाला, आपल्या राज्याला लुटणारे आहे आणि त्यांच्यासाठी MIM काम करत आहे. एकटे शिवसेना, उद्धव साहेब, बाळासाहेब ठाकरे हेच पार्टी औरंगाबाद शहरासाठी, संभाजीनगरसाठी काम करणारी आहे. आणि आमच्याकडे विजन आहे. त्यांना हेही माहीत नसेल की 2025ला आपल्या शहराचा किती आपला महानगरचा किती आपला बजेट होता. 4333 कोटी बजेट होता. त्याच्यामध्ये किती त्यांनी यूज केला, किती बेकार पडलेला आहे. जेव्हा 2020ला अखेरची जेव्हा शेवटची साल होती तेव्हा 1275 करोड रुपये त्यांना भेटलेले होते, तेव्हाही त्यांनी काम केलेलं नाही. हे करप्ट लोक आहे. माझी सर्व शहराच्या निवासींना विनंती आहे की आमच्या जे विजन आहे हेल्थ, एज्युकेशन, प्रोग्रेस आणि इन्फ्रास्ट्रक्चर आणि धार्मिक संवाद याच्यावर आम्हाला निवडून द्या. तुमची लढाई आता बरोबर खान बाना बरोबर होती, आता कुणा बरोबर? आम्ही कधीच खान आणि बाण सांगितलेलं नाही. आमची लढाई, मी या शहरामध्ये 25 वर्ष राहतो. खान बाणाचं राजकारण तुमच्या नेत्यांनी मी सांगितलेलं आहे की आमचे जे विजन आहे आता आमच्या जवळ जे खानबान सांगणारे होते ते आता आमचे भाऊ आमच्याकडून वेगळे झालेले आहे. ते आम्हाला खानबान नाही पाहिजे. आम्हाला हेल्थ पाहिजे, एज्युकेशन पाहिजे, युथ पाहिजे. आणि हे राजकारण संपलंय. हे बघा, 1 2 3 4 5 हे प्रमुख पक्ष इथं पंचरंगी लढाई सुरू आहे. MIMच्या नेत्यांबरोबर आपण बोलूयात. तुमचा पतंग उडणार आहे का? देखिए, पतंग पूरी तरीके से उड़ने वाला है क्योंकि औरंगाबाद शहर को विकास करने वाले नेता की जरूरत है. जिस तरीके से औरंगाबाद शहर के अंदर पिछले 10 साल से इम्तियाज जलील साहब काम कर रहे हैं, एक विजन को लेकर मेहनत कर रहे हैं. देखिए, जालना रोड के ऊपर हमारे एक बड़े नेता के नाम से पुतला बनने वाला था. जालना रोड के ऊपर हमारे एक बड़े नेता के नाम से पुतला बनने वाला था. इम्तियाज जलील साहब ने ये कहा कि हमारे उस नेता के नाम से पुतला नहीं बना के दवाखाना बनाया जाए. यही विकास हमारा MIM का है औरंगाबाद. यही हमारा काम है. यही हमारा काम है कि भाई गोपीनाथ मुंडे साहब का पुतला बनने वाला तो साहब आमचे आदरणीय नेते होते थे, स्वर्गवासी होते थे. चले भाई, कोई भी पार्टी में रह सकते हैं मगर नेता है तो है. सांगा, आता या निवडणुकीत दूसरी बात, इन्होंने उबाटा बीजेपी और शिवसेना बोल रही कि जो तो हम शहर का विकास करेंगे. 30 साल इनको मौका दिए औरंगाबाद के लोगों ने, कोई विकास नहीं किए. पानी का मुद्दा हल नहीं हुआ, कचरे का मुद्दा हल नहीं हुआ, रोड का मुद्दा हल नहीं हुआ. भैया, जैसा हमारे राजू जंडार साहब ने बोले कि कंक्रीट रोड आपके घर से लेके तो बंबई तक है, तो इनको जरा नगर के रोड पे लेके जाओ, पूना से बंबई तक लेके जाओ. इनको समझ में आएगा कितने खड्डे हैं या क्या है. शहर के अंदर भी हर जगह खड्डे हैं. आप शहर को एक नजर से देखेंगे तो पूरे शहर का विकास होगा. एक एरिया का विकास करके आप पूरे शहर का विकास नहीं कर सकते. हमारी ही मायमची भूमिका होती. राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्षाचे नेते आपल्या सोबत आहेत. हे आतापर्यंतच्या राजकारणामध्ये, इथल्या राजकारणामध्ये प्रभावी होते. शिवसेना, MIM आणि मग ते शिवसेनेचे दोन्ही गट. तुम्ही फारसं प्रभावी नव्हते इथे. आता तुम्ही प्रभाव दाखवायला सुरुवात केली असं तुमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.
तुमच्या समोर काय निवडणुकीत मुद्दे आहेत आणि तुमचा प्रखर विरोधी कोण आहे? हे बघा दादा, सगळ्यात मोठा प्रश्न आहे पाण्याचा आहे. मागील 30 वर्षापासून यांनी आलटून पलटून सगळ्यांनी सत्ता उपभोगलेली आहे, पण पाण्याचा प्रश्न आजपर्यंत मार्गी लागलेला नाहीये. प्रत्येक इलेक्शनमध्ये लोकसभा असो विधानसभा असो कोणत्याही इलेक्शनला नारळ फुटणार असंच बोलले जातात, पण आजपर्यंत त्याचं नारळ फुटलं नाही आणि मला असं वाटतं की पुढचे 5 वर्ष सुद्धा त्याचं नारळ फुटणार नाही. त्यामुळे ज्या धर्तीवर नवी मुंबई, पिंपरी चिंचवड, पुणे त्या ठिकाणी दादाने ज्या प्रकारे विकास केलेला आहे त्याचप्रमाणे आम्हाला या ठिकाणी संधी द्या. आम्ही त्यांचं नारळ 1 वर्षामध्ये तुम्हाला 24 तास पाणी त्या ठिकाणी उपलब्ध करू. प्रामुख्याने पंचरंगी लढत दिसते आहे. सत्तेतले 4 एकमेकांच्या समोर, तिघेजण एकमेकांच्या समोर आहेत. तुमचा विरोधक कोण आहे? भाजप आहे का, शिवसेना आहे का, उद्धव सेना आहे का, MIM आहे? आमची सगळ्यांसोबत लढत आहे दादा, असं कोणी एक नाही आहे. आम्ही सगळ्यांसोबत एकमेकाच्या विरोधात आहोत. प्रमुख तरी पण तुम्हाला कोण समोर असं वाटतं की याच्याशी आपण लढली पाहिजे? असं काहीच नाही दादा, सगळ्यांसोबत लढत आहे. तुम्हाला काय विश्वास वाटतो किंवा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची म्हणावी तेवढी ताकद नव्हती आतापर्यंत? ताकद आता तुम्हाला 15 तारखेला त्याची ताकद दिसून येईल. आमच्याशिवाय कोणाचाच महापौर त्या ठिकाणी होणार नाही अशी निश्चित मी तुम्हाला याची सांगतो. बघा तर मला तर आता उभाटावाले जे बोलत होते, मला एकच शब्द सांगायचा आहे की खान आणि बाण याच्यावर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची आपण जर खडकेश्वरला सभा आठवत असेल, आमचे सरसेनापती, आमचं आराध्य दैवत, तर त्यांनी त्यावेळेला ज्या व्यक्तीने परवा त्यांनी ज्या महापौर झाले त्या व्यक्तीबद्दल जे शब्द वापरले होते ते आठवा. परवा खैरे साहेबांनी सांगितलं की शिवसेनेवर रॅलीवर दगडफेक करणाऱ्याला हे जर आपल्या पक्षात घेतायत, सत्तेसाठी तडजोड करतायत, आज त्यांना शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून माझ्या भावाला शोएब भावाला घ्यावं लागतंय. तर या शिवसैनिकांना विचारा ते काय म्हणतायत? आतापर्यंत शोएब भावाला सोबत घेण्याची वेळ आली म्हणतायत. ऐकून घ्या यांचे जेवढे जावई आहेत, यांच्या मोठ्या नेत्यांचे जावई, ते जर मुस्लिम चालतात तर आम्ही मुस्लिम एक घेतलं तर काय फरक पडला? हा, आणि हे यांचे सगळे जावई मुसलमान आहेत. लावरचे सगळे बघा, यांचे सगळे जावई मुसलमान, ते चालतात. हा, हे ऐकून घ्या. वंदे मातरम सभागृह आम्ही बांधलं आणि हे विकासाच्या बद्दल बोलतात. किती भूमिपुत्रांना नोकऱ्या दिल्या यांनी, किती भूमिपुत्रांना नोकऱ्या दिल्या हे सांगा. शेवटचं विचारतो, मला सांगा आता या परिस्थितीमध्ये तुम्ही बेसिक कुठल्या मुद्द्यांवर प्राथमिक तुम्ही ही निवडणूक लढणार आहात ते आम्हाला सांगा. अहो मला एक सांग, ऐकून घ्या. हे सगळे बोलू देत नाहीत. विकासाच्या मुद्द्यावर जे बोलतायत, जर कधी शिवसेना भाजपची सत्ता नसती 25 वर्ष, तर शहर पैठण गेटच्या, ऐकून घ्या, शहर पैठण गेटच्या पुढे नव्हतं. आज शहर कुठे आहे? ह्या शहराचा विकास त्यावेळेस कुठपर्यंत आला? हे जर नसतं 88ला ज्यावेळेस बाळासाहेबांनी ज्यावेळेस 27 नगर चौक आले, बोलू एक मिनिट थांबा. 88ला ज्यावेळेस नगर चौक आले निवडून, त्यावेळेस शहर कुठं होतं? आणि आज शिवसेना भाजपची युती मान्य आहे मला की 25 वर्ष युती होती. तुम्ही म्हणतात की युती असताना शहराचा विकास काय झालं? एवढाच जर कधी शहराचा भाग वाढला आहे तर हा कुठला विकास नाही झाला तर मग काय झाला? पर्याय एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. रस्ते, पाणी, वीज, सेवा, सुरक्षा. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, बारामती असेल, पुणे असेल, ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचा प्रभाव आहे त्या ठिकाणचा विकास तुम्ही बघा. महाराष्ट्रातली सगळी जनता बोलते की ती विकसित शहर आहेत. त्याच पद्धतीने आपण मला शितोडजीने सांगितलं की उभाटाला शोएब भाईला घ्यावा लागला. शोएब भाई मुस्लिम आहे म्हणून काय भारतीय नाही का? मी भारतीय आहे, मी महाराष्ट्रीयन आहे, मी मराठी मुस्लिम आहे, तर यांना चालत का नाही? मला हे यांच्याकडे नखवी चालते, यांच्याकडे हुसेन चालते, यांच्याकडे हळूहळू इथलं राजकारण खानबानाच्या पलीकडे जाऊन विकासावर राजकारण नाही, विकासावर राजकारण नाहीये. यांच्याकडे सगळे खान राहिले, आमच्याकडे फक्त बाण राहिले आणि त्या बाणावर लोकांचा विश्वास आहे. सेवा, सुरक्षा आणि विकास देण्याचं काम फक्त बाण करणार आहे. अशा पद्धतीनं आता सेवा सुरक्षा की बात कौन कर रहे? जंजाल भाई सेवा सुरक्षा की बात कर रहे. 2018 के दंगल की फुटेज चेक कर लीजिए साहब, सुरक्षा समझ में आ जाएगी किसकी आपल्या शहरामध्ये सगळ्या राजकीय पक्षाला एक विनंती आहे की आपसमध्ये आपण झगडे करताय. माझं एकच म्हणणं आहे की
मागच्या 2.5 वर्ष अगोदर मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे होते त्यावेळेस शहरामध्ये कधी बटन गोळ्या गांजा या गोष्टी कधी हे झालं नाही. आता देवा भाऊ असे वेगवेगळे मुद्दे असे वेगवेगळे मुद्दे या निवडणुकीमध्ये असणार आहेत. बघा, महानगरपालिका निवडणुकीला सुरुवात झाल्यानंतर सोशल मीडियामध्ये एक विषय होता की राज्यातल्या सगळ्या महानगरपालिका एकीकडे आणि दुसरीकडे संभाजीनगर महापालिका, कारण नुसते राडे सुरू झालेत. आणि ह्या राड्याची सुरुवात कशी होते हे बघितलं. खानबानवरून विकासावर आलेला एक ताई आहेत, त्यांची एक प्रतिक्रिया घेऊ आणि आपण थांबू. काय महिलांना पहिले तुम्ही बोलायला दिल्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद मानते तुमचे, कारण वरतून नुसतं 50% आरक्षण म्हणतात पण खाली काहीच जाणवत नाहीये. तिकीट मिळाले? तिकीट मी पक्षाचं काम करते आहे, तिकिटाचा प्रश्न नाहीये इथे. फक्त वॉटर गटर मीटरवरच तुम्ही नेहमी बोलतात. महिलांची सुरक्षा आहे, मुलांची सुरक्षा आहे, ओपन स्पेस आहे, त्याच्यावर बोला ना. केंद्रात काय केलं, राज्यात काय केलं, त्याच्यापेक्षा ऑन लोकल जिथे महिला राहतात, जिथे पुरुष आहे, आपला वर्ग आहे, विचार करायला पाहिजे अशी भूमिका हे महिला व्यक्त करतायत. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये आता अशाच पद्धतीनं गरमागरम वातावरण सुरू झालेलं आहे. पुढचे 10 दिवस अशाच पद्धतीनं प्रचार आणि आरोप प्रत्यारोप सुरू राहतील. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.